नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। बर, अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं तुम्हाला वाटते? बळवंतभाऊ वानखडे। कशावरून? वातावरण ठीक आहे, वातावरण चांगलं आहे, कामं चांगले आहेत। बर, आता हे तर उडत्या गोमाच्या उडतील पण आजपर्यंतही कामं गेले और सामान्य साधा माणूस आहे कुठेही भेटू शकतो, कुठेही बोला। असं नाही की बा भाऊले भेटायला जा लागेल तर मग अपॉइंटमेंट घ्यायला लागेल की काही हे नाही काम। म्हणजे साधे माणसं आहेत म्हणून बळवंतराव खासदार होतील असं तुम्हाला वाटते का? बरं, अजून तुम्हाला काय वाटते आता? म्हणजे जिल्हाभर तुमची काही माहिती मिळत असेल तुम्हाला, तर जिल्ह्यात त्यांचं वातावरण कसं आहे तुम्हाला वाटतं? मस्त वातावरण आहे जिल्ह्यात, पूर्ण मुसलमान लोकांचा पाठिंबा आहे, बुद्धीचा आहे। हे तर गावगावी चालूच राहील की याची हवा जास्त आहे। या गावात भले प्रचाराला नाही आले, मागच्या यायला प्रचाराला नाही आले, पण मागच्या यायला काम केलं। या गावात किती वातावरण खराब असेल, पण आजही 200च्या वरचे हरेक समाज लोक आहेत। इतर समाज म्हणजे हे दोन समाज मुसलमान आणि 100% आहे। तुमच्या पांढरी खानापूर येथील वातावरण जरा बिघडलं होतं, तरीही बळवंत वानखडे यांना मतदान होईल असं तुम्हाला वाटते का? 100%। कशावरून की बळवंतभाऊचं वातावरण साजरं आहे, बळवंतभाऊचं वातावरण साजरं आहे। बरं, मी आजचाच नाही बळवंतभाऊ सांगो, बल्कि 10 वर्षापासून माझा परिचय आहे, कामही करतो मी और बळवंतभाऊच्या सोबत राहतो। असा कोणी बौद्ध बांधव नाही माझ्यावर संशय धरेल काय तुम्ही, संशय नाही धरणार माझ्यावर। मी बारी तुमच्या बारी समाजाचा बळवंतभाऊंना पाठिंबा आहे का? बारी समाजात बरेचसे काही लोक आहे, काही लोक नाही आहे, पण याच्यात 100पैकी 25 लोक देणार आहेतच। उद्या करणारे लोक ते काय असतात, आज यायचे, सकाळ द्यायचे, परवा द्यायचे, आम्ही हे काम तर हे होते बारी समाजाचे व्यक्ती आहेत पांढरी खानापूर येथील, आणि यांचं स्पष्ट असं मत आहे की ते बळवंतभाऊसाठी मतदान करणार आणि बळवंतभाऊच खासदार होणार। बघूया यांच्या प्रयत्नांना किती यश येते। आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज। अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी मनोज रायबोलेसह मी प्रभुदास शिंदे।